मकर कुंडले तळपत
आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार कंठी कौस्तुभा पदनी जरे गरे ग सरे नि धनी नि धरी सनी धब धब मद पम गरे सारे ग म पद प प सारे ग म पद प प सारे ग म पद प कंठे गाओ पदनी पद सा पद रे पद गरे धनी धब विको कमी का पदनी पद सा पद रे पद गरे धनी धब म गरे ग म ध रे ग म ध रे ग म ध कंठे कौस्तुभा नि 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 धनी धब धब मद पम गरे सारे ग म पद नि ध सरे ग म पद नि ध सरे ग म पद नि ध कंठी कौस्तुभा मणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे 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 निरंतर रे म बनी धनी पद म बनी द पद रे रे नि नि धनि म
बसाने द पदम बने द पदम पनि धनि पदम पद द पम रे पम गरे गसने नि सरे सने ने ने म बने सरे सा रे म बने द पदम नि रे म पम रे म रे म पनि धनि द पनि धनि म रे धनि रे धनि धनि नि द पद पम रे म पनि द द द रे म पनि द द द रे म पनि द आवडे नि रा पनिसाने नी पद पम परे ग दा दा नि रे म प दा दा पनिसाने नी द पद पम परे ग दा दा नि रे म पनि दा नि द म ग रे प पम प दा दा प पम प दा दा प पम प दा दा पनिसाने नी द पद पम परे ग दा दा नि रे म पनि दा नि द म ग रे प पम प दा दा प पम प दा दा प पम प दा दा आवडे निरात सीधान आवडे निरातर हे सीधान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय जय हरि 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 जय टाळी वाजवा माय बाप बसलेली हरि जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे रूपबादालोचनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो सासनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवली तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृतार्ण विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमदेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहते ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी तैसे असावे संसार हा तैसे असावे संसारी तैसे असावे संसार जोवरे प्राचीनाची दोरे जोवरे प्राचीनाची दोरे जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती करा वस्ती आला वस्ती कर वस्ती आला वस्ती करा वस्ती आला वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठोनी गेला प्रातकाळी उठोनी गेला प्रातकाळी उठून गेला
जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई पक्षी अंगणी उतरती 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 पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती ते काकुलतोनिया राहती ते काकुलतोनिया राहती तैसे असावे संसार क्या बात तैसे असावे संसारी ते काकुलतोनी या राती ते काकुलतोनी या राती तैसे असावे संसारी ऐसे आसावे संसार जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीना जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीनाची दोरी जोवरी प्राचीना जोवरी प्राचीनाची दोरी दोरी जोवरी प्राचीनाची रे जोवरी प्राचीना
पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। शरण एका जनार्दन ऐशे असता भयकवन, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचे
दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम मन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका यदक्षर म्हणाखेय आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमम दैवतम महाश्रेत पक्षी अंगणी उतरती तेका गुंतोणिया राहती तैशी असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शांती ब्रह्म पैठण निवासी वारकरी संप्रदायाचं संत वाङ्मयाचे निर्माते भक्तीचा एकविध खांब भागवत व रामायणाचे पुरस्कृते संत श्री एकनाथ महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रासादिक प्रापंचिक जीवाला प्रपंचाचं मार्गदर्शन करणारा पाठातील परिचयाची अभंग आजच्या कीर्तनाच्या चिंतनाकरता आपण घेतलाय. नैमित्तिक कीर्तनाच्या निमित्ताने आपण इथं उपस्थित आहोत. आपल्याला निमित्त श्रुत असलं तरी वैकुंठवाशी मधुकर भीमाजी भोर अर्थात त्यांचं आज पहिलं वर्ष श्राद्ध आहे, पहिलं पुण्यस्मरण आहे. मधुकर आप्पांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने त्यांना प्रथम पुण्यस्मरणाची श्रद्धांजली वाहण्याकरिता इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे. म्हणजे खरं तर परिवाराला धन्यवाद दिले पाहिजे. वैकुंठवाशी मधुकर आप्पा त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी चंद्रभागाबाई मधुकर भोर आप्पांचा परिवार असा आहे. आप्पांना 4 शूर कन्या आहेत, 5 कन्या आहेत. वा, म्हणजे पंचकन्या ज्या म्हटल्या जाता अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी जशा या विश्वातल्या सनातन धर्माच्या 5 कन्या ती विशेष योगायोग मधुकर आप्पांना 5 कन्या आहेत. त्यातल्या सौ लंकाबाई सुनील आहेर, सौ भारतीताई श्रीराम कोठुळे, श्री अलकाहरी उगले, श्री सविता सोमनाथ कासार व श्री मनीषा तुकाराम चौधरी अशा या 5 कन्या आहेत. विशेषत्वाने 5 जावाई आहेत, नातू आहेत, नाती आहेत. या कार्यक्रमाचं इतकं सुंदर आयोजन ज्यांनी फार अट्टहासाने केलं आणि खरं म्हणजे ज्यांच्यामुळे ही महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत ते मधुकर आप्पांचे जावाई, आमचे परमार्थ स्नेही, वारकरी संप्रदायाची सेवा आणि आवड असलेलं व्यक्तिमत्व हरिभक्तिपारायण श्रीरामजी कोठुळे, त्र्यंबकेश्वर जवळ त्यांचं गाव आहे. श्रीराम मोने विशेष करून आग्रह केला आणि म्हणून विकासदादांनी हे सगळं नियोजन घडवून आणलं. विकासदादा आपल्याला काय अपरिचित आहेत असं नाही आहे. विकास बेलुकर आणि मध्ये दादा हे असं नाव आहे की खरं तर दादा नाव लावलं की लोक गुंड समजतात, पण महाराष्ट्रातला पकवाजाचा दादा एकमेव आमचा विकासदादा आहे. लक्षात घ्या, तुमच्या परिसराचा आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे. विकासदादांमुळे त्यांच्या नियोजनातून हा योग आला. खरं आजचा प्रवास शक्यही नव्हता, धावपळ होती, पण ते विकासदादा म्हणले हा परिवार इतका चांगला आहे आणि त्यांची इच्छा आहे नाना तुम्ही सेवा करावी. आणि म्हणून खरं म्हणजे श्रीराम भाऊ कोठुळेंना धन्यवाद देतो. श्रीराम भाऊंनी फार अट्टहास केला, इतकं सुंदर नियोजन जमून आणलं. गाण्याकरिता महाराष्ट्राचं स्वर भास्कर रत्न, वारकरी रत्न आणि अत्यंत सुश्राव्य आणि आचरणशील जीवन म्हणजे आमचे प्रकाश महाराज आहेत. हो, खरं म्हणजे त्यांच्यावरती कुणीही आतापर्यंत प्रेमाचाच प्रकाश टाकला, अपवादच कधी कुणी केला नाही. असं प्रेमळ व्यक्तिमत्व, कानातलं माहीर व्यक्तिमत्व प्रकाश महाराज थोड्या छोट्याशा कार्यक्रमाला आहेत. हे सुद्धा विकासदादाचं आणि
श्रीराम भाऊ कोठोळींचंच खरं मोठं योगदान आहे. दुसरे गायक हरिभक्ती पारायण आमचे हनुमान महाराज नेहमी बघतो मी गुरुजींचे शिष्य आहेत आणि या मंडळीचे एक फार गोड आहे हो, शिष्यांना संधी देतात ते. विकास दादा मी माझ्या शिष्यांना संधी देतात. शिष्यांना संधी देणारा गुरु भेटत नाही. तुम्हाला खरं सांगू का, राजकारणात मुलाला संधी देणारा बाप सुद्धा भेटत नाही. खरं सांगतो तुम्हाला, बाप सुद्धा राजकारणात मुलाला संधी देत नाही. पण संधी देणारी मंडळी. छान हनुमंताचं गाणं आहे. आपल्या परिसरातलं चांगलं युवा वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार सूर्यकांत महाराज हेही विशेषत्वाने उपस्थित आहेत. साने परिवाराची शान आहे महाराज ती. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण सागर महाराज हा आधी करून गावकरी मंडळी चोपदार आहे, विनेकरी आहे, साऊंड सिस्टीम आहे, शूटिंग वाले आहेत आधी करून. आमचे शिवाजी भाऊ खास विशेष करून त्र्यंबकेश्वरून शिवाजी भाऊ आले. शिवाजी भाऊ पण जावई आणि श्रीराम भाऊ पण तर जावई आहेतच. घरातलीच मंडळी आहे. असो थोडा रस्ता चुकलो मी, म्हणजे चुकलो नाही, ते गेट बंद आहे, काम चालू आहे आज, त्याच्यामुळे पुन्हा 30 किलोमीटर परत जावं लागलं, फिरून यावं लागलं. इथं आल्यावर पुन्हा चुकलो, त्या धरणात निघून गेलो. इथं एक धरण आहे कोंडुरी का कुठे धरण, कडवं धरण. हे मोबाईल कुठेही कडवापणा करतो. हा आणि मग त्याच्यामुळे पण असो त्याही पलीकडे वर्ष श्राद्धाचे कीर्तन गुरुजी कोणी मंडळी 11लाच येते आणि पाहुणे मंडळी असतात. त्याच्यात 10-20% लोक वारकरी असले तर त्यांना कीर्तनाची आवड असते. नाही तर पाहुणे खरं भेटायला आलेले असतात. त्याच्यामुळे पाहुण्यांना त्रास होणार नाही आणि कीर्तन ऐकणाऱ्यांची भूक कमी राहील असं होणार नाही, असा मध्य साधून फार थोडा विस्तार न करता या अभंगाची सेवा आणि या कीर्तनाची सेवा आपण वैकुंठवासी मधुकर आप्पा भोर यांच्या चरणी त्यांच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने समर्पित करूया. हे बघा, माणसाला जन्म मिळाला आणि मनुष्याचा जन्म मिळाला म्हणजे प्रपंच करणं अपरिहार्य आहे. असं समजू नका तुम्ही की माणूस जन्माला आला आणि त्याचा प्रपंच नाही झाला. मनुष्य जन्माचा प्रपंच एक अविभाज्य घटकच आहे. म्हणजे नवे प्रपंच इतका महत्वाचा विषय आहे. म्हणजे तुमचा शब्द मला कदाचित चुकीचा वाटेल तुम्हाला, परमार्थापेक्षाही महत्वाचा विषय काय असेल तर तो प्रपंच. त्याचं कारण सांगतो. प्रपंचाची घडी व्यवस्थित बसली आणि प्रपंचामध्ये समाधान लाभलं की माणसं परमार्थ करतात. आणि प्रपंचाची घडी विस्कटली आणि प्रपंचामध्ये माणसं विस्कळीत झाले की ते परमार्थात दिसतात पण पारमार्थिक नसतात. अंतरंगाचं समाधान तुम्हाला परमार्थाचा आनंद देतो आणि अंतरंगाची तळमळ, अंतरंगाची विस्कळीतपणा, त्याहीपेक्षा प्रपंचाची अनिश्चितती नेहमी आपल्याला अस्वस्थ जीवन जगायला लावते. कितीही प्रयत्न करा तुम्ही. मी हे फार सायकोलॉजीने बोलतोय तुम्हाला सांगतो. प्रपंचात कोणत्याही कारणाने माणूस जर अस्वस्थ असेल, कुठेच रमत नाही मन. बघा तुम्ही, कीर्तन किती छान असू द्या, इतके माहीर माणसं, गाण्याला इतकी गोड चाल पहिली म्हटली, अंतकरण भरून आलं. खरं ती चालीनेच श्रद्धांजली वाहून झाली, इतकं सुंदर झालं. पण तरीही माणसं रमत नाही, त्यांच्या डोक्यातले विचार वेगळेच चालू राहतात. हे असं प्रॉब्लेम. पर प्रपंचाचे प्रॉब्लेम सांगून मला काही वेळ घालवायचे नाही. किती प्रॉब्लेम सांगू तुम्हाला, अनेक प्रॉब्लेम आहेत प्रपंचामध्ये आणि ते आपणच क्रिएट केलेले आहेत महाराज, आपणच क्रिएट केलेत. हे बघा तुम्हाला सांगतो, प्रपंचाचे प्रॉब्लेम आत्ताच्या आधुनिक पिढीने विज्ञानाचा अंगीकार अतिरेकाने प्रपंचात स्वीकारल्यामुळे
प्रपंचाचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत। फार लक्षात घ्या तुम्ही, विज्ञान कधीही चांगलं आहे, डेव्हलपमेंट कधीही चांगली आहे, नाविन्य कधीही चांगलं आहे, पण ते नाविन्य इतकंही नसावं की त्या मूळ तत्वाला बाधा जाईल। बघा तुम्ही, एक साधी गोष्ट सांगतो, म्हणजे काय आहे, माणसाच्या जीवनात प्रपंच असू द्या नाही तर परमार्थ असू द्या, बदल जरूर स्वीकारला पाहिजे। ऐका, बदल जरूर स्वीकारला पाहिजे, पण बदल स्वीकारत असताना अगदी आपण आतूनच बदलून नाही गेलं पाहिजे की मूळ तत्वाला जोपासलं पाहिजे। पण हे जेव्हा बदलतं, हे जेव्हा आतून सगळंच बदलतं, तेव्हा विस्कळीतपणा येतो। बघा तुम्ही, विज्ञानाचं मी सांगण का, हे बघा, कल्पना करा, आता विज्ञानाने सगळंच अधिकृत केलं। कल्पना करा, विज्ञान नसतं, विज्ञान नसतं, एकही मशिनरी नाही, JCB नाही, हायवा नाही, काहीच सुविधा उपलब्ध नाही, तर तुमच्या जवळ गेलेला आणि तुम्हाला समृद्ध केलेला समृद्धी, बरोबर आहे, किती दिवसात झाला असता? मी म्हणतो विज्ञान नसतं तर तो झालाच नसता। एवढा समृद्धी झाला असता का? ऐका, मग हा समृद्धी मार्ग झाला, ही विज्ञानाची समृद्धी आहे। एक ऐका बरं तुम्ही, ही विज्ञानाची समृद्धी आहे। एखादा नाशिकचा माणूस नागपूरला 2 दिवसाला लागणारा प्रवास 4 तासात करतो। आता ऐका, समृद्धी हायवे नसता तर नागपूरला कामा करता जाणारा माणूस, मी जरा तत्व लौकिक बोलतोय म्हणून, कामा करता जाणारा माणूस कमीत कमी आपल्याकडे 12 तास रिझर्व करून मग प्रवासाला निघाला असता। आता त्याने काय केले, 12 तासातले 4 तासात त्याचा प्रवास नाशिक ते नागपूर होणार आहे, त्याच्याकडे 8 तास आता शिल्लक आहेत। माझा भाव ऐका बरं का तुम्ही, आता त्याच्याकडे 8 तास शिल्लक आहेत। ह्या उरलेल्या 8 तासात काहीच काम नाही म्हणून त्याने जर जुगार खेळला, पत्ते खेळले, अनावश्यक कामं केले, तर मला वाटतं समृद्धी झाला नसता, ते बरं झालं असतं। पण मिळालेल्या 8 तासामध्ये त्याने जर आता मिळालेलाच वेळ आहे तर त्याच्यातल्या 2 तासात ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर खरा समृद्ध तो झाला असं मला वाटतं। म्हणजे आपण विज्ञानाच्या माध्यमातून उरलेला वेळ कसा कामी लावतो त्याच्यावरती आपलं महत्व आहे। बघा तुम्ही आता, पूर्वी आम्ही कीर्तन जेव्हा सुरुवात केली, आता 35 वर्षाचा विषय, चातुर्मास ऐकायला असताना चातुर्मासामध्ये फक्त आणि फक्त वही घेऊन बसायचं आणि तो मुद्दा लिहायचा, गुरुजी त्याला नोट्स म्हणायचे। तो मुद्दा लिहायचा, घरी आल्यानंतर त्या मुद्द्यावरती विस्तार करण्याकरता मग त्या संबंधाचे ग्रंथ, त्या संबंधाच्या ओव्या, त्या संबंधाचे विषय काढायचे आणि मग ते नोटिफिकेशन तयार व्हायचं। आता तसं राहिलं नाही, मोबाईल पुढे ठेवून दिला की तसंच रेकॉर्ड होतं, पुन्हा तसंच ऐकलं की तसंच सांगता येतं, पण श्रवणाची साधना घडत नाही, ज्ञानेश्वरी गाथाची सेवा घडत नाही, त्याच्यामुळे ह्या सांगणाऱ्यांचा समाजावर प्रभाव पडत नाही आणि स्वतःचाही उद्धार होत नाही। हो, करोनी ग्रंथ आपलं पाहोनी ग्रंथ करावी करतो म्हणून प्रॅक्टिकली। आता बघा, ही गायक मंडळी आहेत, आता ही विद्वान मंडळी, महाराजांनी अभंग घेतला की ते काय करतात, मोबाईल काढतो आपण, त्याच्यावर ते अभंग टाईप करतो, अभंग पुढे येतो, समोर आला। पण या मोबाईलने ही चांगली सुविधा झाली, 4 चरण कळतात, अभंग म्हणता येतात, पण मोबाईलमध्ये आता आपल्याला अभंग बघता येतो, त्याच्यामुळे गाथ्याचं पारायण करायची आवश्यकता राहिली नाही। असा जर गायकाचा भाव असेल तर हा विज्ञानाचा तोटाच आहे। म्हणजे कधीतरी भाव घ्या, कारण काय होतं, विज्ञानाचा अंगीकार करून मानवी जीवनाची प्रगती होत असते हे तितकंच खरं असतं, पण अंतरंग आणि अध्यात्माच्या उंचीवर जाण्याकरिता उपासना आणि साधनाच करावी लागते। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आणि म्हणून संतांनी काय केलं, या महाराष्ट्राचा अभ्यास केला, मानवी वृत्तीचा अभ्यास केला आणि काय केलं संतांनी, विशेषत्वाने मानवी जीवनाला समृद्ध बनवण्याचं काम केलं, मानवी जीवनाला कर्तव्यशील बनवण्याचं काम केलं, मानवी जीवनाला अगदी सांगू का तुम्हाला, आळशी न बनवता कार्य तत्पर बनायला शिकवलं. मी तर थोडंसं माफी मागून बोलेल, पूर्वीचे संत कर्तव्य दक्ष होते आणि पूर्वीचे राजकारणीही कर्तव्य दक्ष होते. त्याच्यामुळे पूर्वीच्या राजकारण्यांनी सुद्धा माणसांना सक्रिय बनवलं, निष्क्रिय बनवलं नाही. आणि संतांनी सुद्धा सक्रिय बनवलं, निष्क्रिय बनवलं नाही. मी घटना घेत नाही, पण अर्धा क्षण घेतो. 1972ला दुष्काळ पडला असे आमचे आजोबा सांगतात, वडील सांगतात, तुम्हाला माहीत असेल तेव्हा, बरोबर आहे की नाही. मग 1972ला दुष्काळ पडल्यानंतर या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली विकासदादा, की अनेक कुटुंब अन्न नसताना उपाशी मरू लागले, असे आमचे वडील सांगतात अजूनही. माझ्या आजोबा काय करायचे, अन्न नसताना उपाशी मरू लागले, नाही का. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव, तसं जर ठरवलं असतं तर त्यावेळी त्यांनी लगेच ही योजना सुरू करायला पाहिजे होती, की लाडक्या बहिणीला 1500 रुपये आणि लाडक्या भावाला 1-1 किलो शिदा. उपाशी माणसं मरतायत ना. काय विद्वान लोक होते त्या कारणात, राजकारणात. त्यांनी काय अभ्यास केला, की ह्या महाराष्ट्राला निष्क्रिय बनवायचं नाही, हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराचा आहे. मग अन्नही मिळायला पाहिजे आणि माणूस कर्मामध्ये सक्रिय असला पाहिजे. म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना काढली आणि काही नाही पाहिजे त्याला रोजगार, आणि त्या रोजगारातून रोजगार उपलब्ध मिळू लागला. मग लोक धरणाच्या कामाला काढले, रस्त्याचे कामं काढले, बंधाऱ्याचे कामं काढले, लोक कामाला जाऊ लागले आणि त्याच पैशावर उपजीविका भागू लागली. म्हणजे लोक उपाशीही राहिले नाही आणि लोक निष्क्रियही झाले नाही. तुम्ही बघा बरं का, आता अडचण अशी झाली, एखादं कुटुंब असेल 2 बाया असेल तर 3000 येतात. मोदीचं फुकट शिदा येतं, ती कुठेही बाई ती कामाला जात नाही आणि शेतकऱ्याला मजूर भेटत नाही आणि शेतकऱ्याची शेती होत नाही. नाही कशी तरी विचार करा ना भारत. माझं तर म्हणजे मी काही विरोधातला माणूस नाही, खरं ना. याला सरकार जबाबदार आहे. सरकारच्या राजकारण्यांचा फक्त मताचं राजकारण करून जिंकण्याकरता ह्या महाराष्ट्राला निष्क्रिय करतायत, हा माझा दावा आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी ऐक बघा, तुम्हाला 2 गोष्टी असतात कधी बी, प्रक्षेपण आणि उत्थीपन. ऐका, प्रक्षेपण म्हणजे तुम्हाला रेडी काहीतरी द्यायचं आणि उत्थीपन म्हणजे तुमच्यात क्षमता निर्माण करायची. हा, प्रक्षेपण करणं म्हणजे निष्क्रियता आहे, तुमचीच क्षमता निर्माण करणं हाच खरा परमार्थ आहे. आणि हेच खरं संतांचं उपदेश आहे. बाहेरून दिलं, हे बघा, पोरगी नाराज झाली म्हणून लग्न लावून दिलेल्या पोरीला काही नाही, शेजारच्याने होंडा सिटी आणली, मला ॲक्टिवा तरी द्या बाबा म्हणून ह्या बाबाने ॲक्टिवा न पाठवता, नाही का, इनोवाच पाठवून देणं मुलीला, म्हणजे तिला निष्क्रिय करणं आहे. पण सक्रिय बापाने तुला शिकवलं, तुझं लग्न लावून दिलं, तू बी चांगली गाडी घे पण मला फोन करून घेऊ नको, तुझ्या कष्टाने घे, फोन ठेव खाली, ही तिचं उत्थीपन करणं आहे. मग संतांनी अंतरंगाचं उत्थीपन केलं, अंतरातलं केलं. आणि हे अंतरंगाचं उत्थीपन होणं, हे बघा मी खूप सिरियसली बोलतोय बरं, तुमचं अंतरंग डेव्हलप होणं, तुमच्या प्रपंचातला, नाही का, अनावश्यक भाव जाऊन त्याच्यात अध्यात्माचा भाव येणं, याकरता या विश्वात कोणी काम केलं असेल तर ते महाराष्ट्रातील वारकरी संतांनी केलं. आणि ते काम म्हणजेच प्रपंचाचं मार्गदर्शन आहे. आणि प्रपंचाचं मार्गदर्शन म्हणजे आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा तुम्ही, वारकऱ्याचा पोरगा कधी आईबापांना वृद्धाश्रमात ठेवत नाही, शेतकऱ्याचा पोरगा कधी वृद्धाश्रमात ठेवत नाही. का? की त्यांची माइंड डेव्हलप झालेलं असतं.
पण शिकलेला फक्त डिग्री घेतो, पण आज डेव्हलप नसतो, म्हणून त्याला हुकलेला असतो, असं कधी कधी जाणीव होते. असो, आता प्रपंचाचा विचार केला, 4 भाव बघा तुम्ही, 4 भाव बघा, धावत घेतो. आयुष्यात जन्मोजन्मी प्रपंच करणारा एक वर्ग, जन्मोजन्मी परमार्थ करणारा एक वर्ग, प्रपंच परमार्थ करून प्रपंच करणारा एक वर्ग, आणि प्रपंच परमार्थ करून परमार्थ करणारा एक वर्ग. एक वर्ग असाच आहे महाराज, आयुष्यभर प्रपंच करतो. सायास करीशी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी. त्याला कोणतेच गुण नाही, नाही नाही त्याच्यातच अवगुण येतं, तो काय हरीला बनेल. आयुष्यभर सायास प्रपंच करणारा वर्ग. दुसरा जीवन मुक्ताचा वर्ग आहे, तो परमार्थच करतो महाराज. त्याला जर विचारलं, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य, विश्वदेव सत्य, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी वसे, देवतया जवळी वसे, जवळी वसे, जवळी वसे. विश्वदेव सत्यत्व, देव तयाजवळी असे, नाही का, पाप नाशे दर्शने. ज्यांच्या दर्शनाने जगाचं पाप नाश होतो, आणि ज्यांच्या जवळ देव येऊन बसतो, देव बसे चित्ती, अशी जीवनमुक्ते महात्मे ते प्रपंचाला व्हॅल्यूच देत नाही. ते म्हणतात, न रूपमस्य तथोपलभ्यते, न अंतो न च आदी न च संप्रतिष्ठा. काय प्रतिष्ठा, त्याला आधी काय आहे, नंतर काय राहणार आहे, काहीच याच्यातलं सत्य नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे, एकच जगातलं सत्य आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू, विठ्ठला. बाकीचं सगळंच असत्य. फल्लकट तो येत सार भगवंत, नाही का. म्हणून हाही वर्ग फार मोठा आहे, ते व्हॅल्यू देत नाही महाराज प्रपंचाला. किती नुकसान झालं तरी त्यांना टेन्शन येत नाही, आणि किती लाभ झाला तरी त्यांना आनंद वाटत नाही. आनंदे निर्भर असो भल ते ठाई, सुख दुःख नाही चाडा. किंवा ते म्हणतात, त्यांची प्रपंचाची भावना ज्ञानोबारायांनी व्यक्त केली. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे ख पुष्प. वांजेचे आले का कैशी जन्मपत्रिका, वांजेच्या पोराची काय जन्मपत्रिका होईल का. ते जसं असत्य आहे तसं त्यांच्या दृष्टीने प्रपंच असत्य आहे. तिसरा वर्गाबद्दल मला बोलायचं नाही आहे. प्रपंच परमार्थ करतो, पण काय करतो तो, प्रपंचच करतो, परमार्थाचं फक्त सोंग करतो. हे बघा, तुम्ही क्रिया कशाची करता त्याच्यापेक्षा त्याच्यात हेतू काय ठेवता हेही फार महत्वाचं आहे. म्हणून हा तिसरा वर्ग नुसती परमार्थाची क्रिया करणं, समाज सेवेची क्रिया करणं आणि घरी आई वडिलांची सेवा करणं याच्यात फार फरक आहे. म्हणजे राग नका मानू, लई समाजसेवक झाले, इतकी समाजसेवेची क्रिया करतात म्हणजे, पण ती फक्त सोशल मीडियावरच दिसते, पण घरी साधी आई वडिलांची पण सेवा घडत नाही. ज्ञानोबारायांनी तर शिव्याच घातल्या. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात, मला सांगा, अशी माणसं आहेत की आई वडिलाला मानतच नाही, माता पिताला अजिबातच मानत नाही, आणि नुसता बाहेर गप्पा मारतो. त्याच्यासारखा मूर्ख जगात नाही. विठ्ठल मूर्ख जैसा, तो फार मूर्ख माणूस आहे. ना तरी माता पितरा, बघा बरं का, आता ना तरी माता पितरा, धड बोली नाही संसारा.
एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. विश्वात आदराने वागतो आणि घरी आई वडिलांची नीट बोलत नाही. जगातला सगळ्यात मोठा मूर्ख माणूस तो आहे. त्याही पलीकडे जाऊन सांगू का, थोडंसं अतिशयोक्ती होईल. आई वडील जिवंत असताना आई वडिलाचं रोज दर्शन घेत नाही आणि 20 दिवस वारी करतो, तो वारी करणारा सुद्धा मूर्ख आहे असं ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. पण वारी करणारा चांगला कधी आहे, रोज आई वडिलांचं दर्शन करेल तर. आणि मला तर त्याच्यापेक्षा, ऐका ना, किती लोक मूर्ख आहेत ते मला माहिती नाही, पण मधुकर आप्पाला बरं का 5च्या 5 जावई चांगले मिळाले आणि 5च्या 5 मुली इतक्या चांगल्या मिळाल्या की मुलं बापाचं वर्ष श्राद्ध घालत नाही. जावयांनी मुलींनी मधुकर आप्पाचं एवढं मोठं श्राद्ध घातलं, याला म्हणावं कर्तृत्व. चला, आणि 4था वर्ग आहे तो प्रपंच करतो, परमार्थ करतो, पण ना जीवनामध्ये परमार्थच करतो. याला संतांचा वर्ग म्हणावा. तो प्रपंचात असला तरी परमार्थच आहे आणि परमार्थात असला तरी परमार्थच आहे. 36 वर्षे ज्यांच्या प्रपंचातून देवाला जायची इच्छा होत नाही, काय कठीण गोष्ट आहे. 36 वर्षे ज्यांच्या प्रपंचातून ज्या देवाला जावंसं वाटत नाही, तिथं गडी म्हणून काम करावं वाटतं, त्यांना तुम्ही प्रपंचही परमार्थ आहे आणि आपल्या स्वप्नात सुद्धा त्याला येऊ वाटत नाही, त्याचा अर्थ आपला परमार्थही प्रपंच आहे. आता हा शेवटचा जो वर्ग आहे तो वारकरी संतांचा वर्ग आहे. तुकोबारायांचा प्रपंच परमार्थ आहे, नाथ महाराजांचा प्रपंच परमार्थ आहे, नामदेवरायांचा प्रपंच परमार्थ आहे. काय निष्ठा होती या मंडळीची, काय निष्ठा, म्हणजे प्रपंचामध्ये निष्ठा बघा ना गुरुजी कशी होती. आम्ही निष्ठाच नाही हो, आम्ही निष्ठा काय गळ्यात माळ आहे पण निष्ठा नाही. गळ्यात माळ आहे, ज्ञानेश्वरी गाथा वाचायचं देतो सोडून, हा बुवा बघ, ती बाई बघ, तो भगत बघ, तो तांत्रिक बघ, तो मांत्रिक बघ. अरे पळे भूत बाधा इथं माऊली म्हणतात, मग हरिपाठ कर ना. निष्ठाच नाही, निष्ठाच नाही. खरं सांगा किती लोक निष्ठेने एकादशी करतात. आमचे संत एकादशी स्वतः करायची नाही, दुसऱ्याला करायला भाग काढा. म्हणजे स्वतः करायचेच पण दुसऱ्याला करायला. एकदा नामदेवरायाची परीक्षा देवाने घ्यायची ठरली. विकास दादा नामदेवरायाची परीक्षा घ्यायची ठरली देवाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि एकादशीच्या दिवशी नामदेवाच्या त्या घरी गेला. म्हणजे नामादेवा, तुमच्या दारात आलो, ब्राह्मण आहे, भिक्षुक आहे, 4-5 दिवस अन्नच नाही, थोडंसं जेवायला द्या. ते म्हणले एकतर आज एकादशी आहे आणि आम्ही सामुदाने बगर खाणारी बुवा नाही आहेत, आज एकादशी आहे, पाणी पिळायला मिळेल. ते म्हणले तुमची एकादशी, मला दुसरं द्या ना. ते म्हणले आम्ही एकादशीला स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला दान देत नाही, अन्नदान करत नाही. ते म्हणले आपण मी 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 मरेल ना. ते म्हणले आम्ही काय करू त्याला. ते म्हणले बघ बरं 5 मिनिटं वाट पाहतो, नाही तर मी तर जीव सोडून देईल. ते म्हणले मेला तरी चालेल, मी तुला पेटवेल, पण एकादशीला मी दान नाही देणार. लोक तर आमच्या एकादशीला कीर्तनकाराच्या मुलीच्या लग्नाला बोलवलं मला. अरे कीर्तनकाराने मला, मी नाव नाही, मी सांगेल गुरुजींना नाव, एका कीर्तनकाराने मला पत्रिका पाठवली. म्हटलं अहो एकादशी. ते म्हणले काही नाही, काही फराळाचं बी ठेवलं आणि काही तसे बी ठेवलं. त्या ब्राह्मणाने इतका हट्टास केला गुरुजींनी, ते ब्राह्मणाने दिलं नामदेवराच्या दारात देह ठेवून, मेलन ब्राह्मण. सगळे आता पंढरपूरले ब्राह्मण जमा झाले. याने ब्राह्मण मारला. त्या काल ते सगळं पंडित काय उचललं आणि निर्णय झाला, ज्याच्या दान देण्याच्या निष्क्रियतेमुळे एक ब्राह्मणाचा जीव गेला, त्याला या जगात जगण्याचा अधिकार नाही आहे. त्या ब्राह्मणाच्या चितेच्या शेजारी याची रचा आणि याला पेटवा पहिले. नामदेवराय म्हणले पेटवा तर पेटवा, पण आपण जीव घालणार नाही, एकादशीला देणार नाही. चिता रचली, नामदेवाला फेकलं चितेवर नामदेव जाणार तितक्या त्या क्षणी चिता विजली आणि चितेतला तो मेलेला ब्राह्मण प्रगट झाला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, भगवान परमात्मा म्हणले हाची नेम आता न फिरे महाराज. म्हणून नामा म्हणे केशव राजा, केला नेम विठाला विठाला पांडुरंगी दृढ भावो
राव निश्चित आहे, याला उपासना. खरं सांगू का, मरण आलं तरी एकादशीला खाणार नाही, हा संतांचा भाव. काय म्हणतो मी, मरण आलं तरी एकादशीला खाणार नाही, हा संतांचा भाव. आणि एकादशी करायला मरण येतं, हा माणसांचा भाव. रागू नका माझ्यावर. मरण आलं तरी खाणार नाही, हा संतांचा भाव. आणि एकादशी करायला मरण येत. बरं आता चला आपण तिकडे थोडंसं जायचंय, म्हणून मला सांगतो, एकादशीला जेवला नाही बा आणि मरण आलं, काही वाईट आहे का? खरं सांग. खरं तर एकादशीला उपाशी राहून मरण येत नाही. मला एक खरं सांगतो तुम्हाला, माझे एक मित्र आहेत डॉक्टर, त्यांनी इतके पेशंट वाचवले, नाशिकमधले प्रसिद्ध डॉक्टर आहेत बरं का. त्यांनी मला एक दिवशी सांगितलं, म्हटले माझ्या गळ्यात माळ नाही नाना, म्हणजे अगदी सांगतो त्यांना, पण मी तरी एकादशी करतो. मी म्हटलं एकादशी का करतात? त्याचं कारण असं आहे, म्हणले तुमचे संत इतके विद्वान होते, त्यांनी एक आठवड्याचा उपवास दिला आणि एक 15 दिवसाचा दिला. आता आठवड्याचा उपवास म्हणजे किती दिवस झाले? 4 दिवस. आणि एकादशीचा उपवास म्हणजे किती झाले? 2 दिवस. म्हणजे महिन्यात 4 आणि 2 किती दिवस झाले? 6 दिवस उपवास झाले. आता नीट नोटिफिकेशन करा तुम्ही, जर 15 दिवसातून प्रत्येक माणसाने ठरवलं एकादशीच्या दिवशी, म्हणजे दशमीला रात्री लाईट जेवायचं. आता तो एकादशीचा नेम वेगळा सांगतो, पण आपल्यासाठी मधला मार्ग सांग. दशमीला रात्री लाईट जेवायचं, म्हणजे दशमीच्या रात्रीपासून एकादशीपर्यंत सकाळी 12 तास, दिवसभर 12 तास, किती झाले? 24 तास. आणि एकादशीचा रात्र 12 तास, किती झाले? 36 तास. 36 तास जर तुम्ही पाणी व्यतिरिक्त शरीरात काहीच जाऊ दिलं नाही, तर शरीराचं सगळं टॉक्सिन बाहेर पडतं. आणि असं जर वर्षभर केलं तर जगातला कॅन्सर सुद्धा बरा होतो. त्याहीपेक्षा कॅन्सर नाही, कुठलाच आजार माणसाला होत नाही. हे ते विज्ञान सांगतो तुम्हाला. पण आम्ही ते टॉक्सिन नाही, एकादशी न केलेली पडी इतकं हेवी खातो. ते एक गोंधळींचं गाणं आहे, माझं पाठ नाही तर म्हटलं असतं, माझ्या बायकोची एकादशी काहीतरी आहे ते गोंधळींचं गाणं. आमचे पाठ नाही ते, नाही का, पापड केले, पुऱ्या केल्या, साबुदाण्याची खीर, नाही का, वरी बटाट्याचा किस, काय ते काहीतरी आहे, नाही काहीतरी आहे होते. माझ्या बायकोने उपास धरला ग, माझ्या बायकोने उपास धरला. विठाल विठाल. माझा मुद्दा पुढे नेतोय मी जास्त वेळ घेत नाही. मला एक सांगा, मग मला सांगा, उपासना करून मरण येत नाही, उलट उपासना करून शरीर शुद्धी होते. बरं आता मला सांगा, मरण निश्चित आहे? काय केलं म्हणजे मरण टळेल? खरं सांगा, तुम्ही मला मार्गदर्शन करा, मी वाटलं तुमचा पाया पडून घेतो. काय केलं म्हणजे मरण टळेल? खरं सांगा. जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृत्युश्च तस्मात् अपरिहार्य नत्वम शोषितुमर्हसि. अपरिहार्य आहे ना महाराज, मरावंच लागणार आहे ना. क्षणभंगोर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, भारी सावध थोडा माया आशा, भारी सावध थोडा माया गळा पडेल फासा, गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे बोल सागा, राम 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 राम
की नाही. बघा तुम्हाला एक फार चांगला मी संधी सांगून म्हणजे एक खूप चांगला मंत्र देऊन जातो. तुम्ही एक आजपासून जर माझं ऐकलं बघा, प्रयत्न करून बघा, असं निश्चित ठरवायचं की पुढच्या मिनिटाला मी मरणार आहे. काय ठरवायचं? याच्यानंतरचा जो मिनिट येईल त्या मिनिटाला मी मरणार आहे. मग आता माझं मरण एकाच मिनिटात आलंय आणि एकच मिनिट शिल्लक आहे, तर तो आनंदाने जगून घेऊ हे ठरवायचं. मग तो मिनिट जर आनंदाला जगत गेले तर मरणाचा मिनिट येईपर्यंत तुम्ही आनंदाने जगणार. लक्षात ठेवा. हे तर काय मला सांगा ना तुम्ही, एवढं ठरलं म्हणजे काय. नाथ महाराजांकडे एक माणूस गेला. ते म्हटले 2 प्रश्न आहेत माझे महाराज. ते म्हटले काय प्रश्न आहे तुमचा? पहिला प्रश्न आहे माझं मरण कधी आहे, आणि दुसरा प्रश्न आहे तुम्ही आनंदी राहता, आम्ही का राहत नाही, आनंदी जगण्याचं मूल्य मंत्र काय आहे? नाथ महाराज म्हणजे पहिला प्रश्न सांगतो, तुझं मरण आजपासून 7व्या दिवशी आहे. कितव्या दिवशी सांगितलं? 7व्या दिवशी. तो म्हणले 7व्याच दिवशी? मग आता 6 दिवस राहिले, 7व्या दिवशी तर जायचंच आहे. पुढचा प्रश्नच सांगू नका, मी निघतो आता. मरायचंच आहे 7व्या दिवशी. आता काय बाकीचं जगता? 7च दिवस राहिले, 6 दिवस राहिले, 6 दिवस राहिले, 6 दिवस राहिले. मग त्याने विचार केला आपल्याकडे 6 दिवस शिल्लक आहेत आणि 6 वर्षापासून भावाचं ना आपलं कोर्टात भांडण चालू आहे. भांडणाचं कारण काहीच नाहीये, 1.5 फूट बांध इकडे आलाय आणि त्याच्यासाठी 6 वर्षापासून कोर्टात भांडतोय. आणि त्या 1.5 फूट बांधासाठी आतापर्यंत माझा 6 लाख खर्च होऊन गेलाय. म्हणजे मी इथं बसलेल्या वकिलांचं सोडून सांगतो बरं का. एक पोरगा वकील झाला, त्याने असली केस जिंकली की जी केस 60 वर्ष कोर्टात चालू होती. किती? 60 वर्ष कोर्टात चालू होती आणि ती जिंकली. आणि तो वकील झालेला पोरगा वकील बापाला पेढे घेऊन गेला, म्हटले बास पहिलीच केस मी जिंकली. 60 वर्षाची प्रलंबित केस निकाली लावली. घ्या पेढे बाबा, तुमच्यापेक्षा पुढचा निघालो. बापाने सानकनी गालपडीत लावून दिली. ते म्हणले अहो केस जिंकली ना. ते म्हणले मूर्खा, जिंकली म्हणजे काय अक्कल आहे का तुला? म्हणले काय? माझा बी बाप वकील होता, माझाही बापाने 30 केस चालवली, मी बी 30 केस चालवली आणि माझ्या बापाने केस चालून 20 एकर जमीन घेतली. मी त्या केसेसवर नाशिकला बंगला बांधला आणि तू केस का जिंकला? याने विचार केला 7 दिवसात मरायचंच आहे, पुढे डोक्याला ताण करताना आपल्याला पोरग नाही, जावयांचंच धन आहे. म्हणजे हे मधु आप्पाचं सांगत नाही मी त्या माणसाचं सांगतो. त्याने गेला आणि सख्या भावाला भेटला, म्हटले भाऊ काही नको, मला माफ कर. आपण एका आईच्या उदरात जन्मलो, एका आईच्या दूध पिलो, काय आपण कोर्टात, काय आपण गाईचा चारा गधड्या पुढे घातला, मला माफ कर. ते 1.5 फूट बांध नाही, ते 1.5 एकर तुलाच घे, काय करायचं मला, मी 7 दिवसात मरणार. गावात कधी आयुष्यात भजनी मंडळ भेटला नाही. पहिले भजनी मंडळाची भेट घेतली. भजनी मंडळा म्हणले साहित्य गिफ्ट आणि मला बी माळ घाला. त्याच्यात 2 दिवस गेले. जे भेटेल त्याला प्रेमाने बोलायचं, रामकृष्ण हरी हो महाराज, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हो. तो म्हटले आता 3 दिवस राहिले, काही जरी झालं असंही मरायचे. आता माळ घातली, असं मरण्यापेक्षा एक पारायण करी तर मरू. महाराज त्याने 1.5 दिवसात ज्ञानेश्वरीचं केलं, 1.5 दिवसात गाथ्याचं केलं. काय आनंद झाला. आणि त्या नादात 15 दिवस होऊन गेला, मेलाच नाही. मग त्याला आठवण आले आपण मरणार होतो. परत नाथ महाराजांकडे गेला, म्हणले अहो ते मेलो नाही मी. नाथ महाराज म्हणले तू किती दिवसात मरणार? अहो तुम्ही 7च दिवस सांगितले ते. मग 7च दिवसात मरणार आहे. एक तर सोमवारी मरणार आहे, नाही तर मंगळवारी मरणार आहे, नाही तर बुधवारी मरणार आहे, नाही तर गुरुवारी मरणार आहे, नाही तर शुक्रवारी मरणार आहे. आणि या 6 दिवसात नाही मरला तर लिहून घे शनिवारी तर नक्कीच मरणार. मग या 7 दिवसात कधीतरी मरायचंच असेल तर 7 देऊन मरा, आनंदी जगून मरा. नाही खरं सांगतो मी. काय कधीतरी कीर्तन ऐकून आपण वेदांत ऐकून नंतर ऐकू
पण इथं जनरल कधीतरी ऐका, एकमेकाला साथ देऊन मरा. आणि साथ देऊन मेले ना तुम्ही, गेल्यावरही कुटुंबाला साथ राहील. आणि तुम्ही जर साथ नाही दिली तर तुम्हीही साथ नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मृत्यू निश्चित आहे. आमच्या वारकरी संतांनी याचं टेन्शनच घेतलं नाही. हो नाही, मरण तर मरण, आपुले मरण पाहिले मे डोळा, तो झाला सोळा अनुभव. काय मरण माझे मरून गेले. कधी गेले का? अहो मरायचंच आहे मरद्याव. काल लाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. मी व्यक्तिगत मी इतका चांगला माझा फ्रेंड कोण आहे? तो मृत्यू आहे. मी म्हटलं कधी बी ये वय, काय फरक पडतो, कधी बी ये तुम्ही. मी कधी कीर्तनात खोटा बोलणारा बुवा नाहीये आणि पैशासाठी कीर्तन करणारा बुवा नाही. मी एक लक्षात घ्या, माझा एक मित्र, जे घडलेली घटना सांगतो, ज्याने माझ्याकडेच काम केलं. तो माझ्याकडे 600 रुपये महिन्याने कामाला होता. माझा बोरवेलचा व्यवसाय होता. 600 रुपये महिन्याने माझ्याकडे काम केलं. नंतर त्यानेच बोरवेल व्यवसाय स्वतःचा डेव्हलप केला आणि त्याने स्वतःच्या 4 बोरवेलच्या गाड्या केल्या. आणि त्याच्याकडे जवळजवळ त्याने तेवढ्या 10 वर्षाच्या काळात, मी रियालिटीमध्ये सांगतो, 10 वर्षाच्या काळात त्याने त्या बोरवेलच्या गाडीवर 20 कोटीची प्रॉपर्टी केली. म्हणजे ते प्लॉट घेतले, प्लॉट 20 कोटी. आणि तो कोरोना पॉझिटिव्ह झाला. एकचा एक मुलगा आहे, बायको आहे. ते एवढा काही नव्हता पॉझिटिव्ह. ते डॉक्टर म्हणले ॲडमिट करा. तो ॲडमिट केल्यावर, मी रियालिटीमध्ये सांगतो तुम्हाला, खोटं वाटेल, मला बी पॉझिटिव्हिटी येईल म्हणून बायको बी भेटायला गेली नाही, पोरगं बी भेटायला गेलं नाही. तो रडत रडत त्याने मला फोन केला. कळवणला त्याला ॲडमिट केलेलं होतं. मी गेलो. कळवणच्या डॉक्टरांनी सांगितलं, म्हणले तुम्ही काही करा, नाशिकला शिफ्ट करा. त्याला नाशिकला काही बेड मिळत नव्हते. मी माझ्या मित्राला, मी ज्यांचं नाव घेतलं ना त्याच मित्राला फोन केला. म्हटलं काही कर बेड. म्हणलं नाना बेडच नाही. मी म्हटलं तुझ्या चेक करायच्या कॅबिनमध्ये त्याला ॲडमिट कर, पाठवतो मी त्याला तिथं पाठवलं. बरं का, त्यांनी थोडी व्यवस्था केली, त्याला उपाय केला. केल्यानंतर 3 दिवस प्रयत्न केला, पण तो मेला. आता मेला सांगायचं कसं? त्या बाईला आणि त्या पोराला सांगितलं तुम्ही भेटा. म्हणजे ते रोज असायचे, पण त्याला भेटायचे नाही, दवाखान्याच्या बाहेर असायचे. आता हकीकत तर सांगणं खरंच आहे. मी म्हणजे माझ्या अंगावर काटे येतात. ही घडलेली घटना सांगतो. मेल्यानंतर त्या बाईला सांगितलं, वहिनी स्वतःला सांभाळा. घटना घडली, जे घडायचं ते घडून गेलं. ती रडायला लागली. ती म्हणली आता ते तर गेले नाना, मला एकुलता एक पोरगा आहे आणि त्याच्यावरच आहे. आणि तो जर अंत्यविधीला गेला आणि त्याला जर कोरोना झाला तर काय करू? त्यापेक्षा नाना तुम्ही काहीतरी करा, माझ्या पोराला अंत्यविधीला नेऊ नका. आणि मी तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या गाडीत त्याला नेलं. आणि हा संजय, माझी बायको गाड्या द्यायची, खरं सांगतो, ती गाडीची चावी विसरून घेते. तुम्हाला लाज वाटते का? तुम्हाला काही झालं तर काय करा? मी म्हटलं मला काहीच होणार नाही. आणि त्या मित्राला, मी आणि एक नगरपालिकेचा माणूस होता, आम्ही दोघांनी अंत्यविधी त्याची केली. मला त्या दिवशी केलं. 20 कोटी कमवले. स्वतःचं एकुलतं एक पोरगा अंत्यविधीला आलं नाही. मरण निश्चितच आहे. त्यापेक्षा मरण्याच्या आधी परमार्थ करून मरा. काय करायचं? घडलेली घटना आहे बरं काही महाराज. विठ्ठल विठ्ठल मृत्यूचं निश्चित असेल. मरणाची भीती बाळगू नका. माणसं लई मारायला का? एक कोरोनामध्ये एकटीच म्हातारी शिल्लक राहिली, सगळे मरून गेले. आणि ती कशी तरी काय करायची माहितीये का? काटक्या कुटक्या जमा करायची आणि ती भारा बांधायची, गावात यायची आणि विकायची. ₹1-2 यायचा, जुना काळ, जायची. अहो एक दिवशी पाणी करता तो भारा चालणं होईना. 82 वर्षाची म्हातारी. ती म्हणले रांडकी ना, आमच्याकडे ती आयरन, तुम्हाला कळणार नाही ती आयरन. ती म्हणले रांडकी ना यम, कुठे मरणास तू, मालिबिनी आहे. जे आमची आयराणी भाषा बरं का. जे कुठं गायब आहे बा यम राजा, माझे सगळे नेले, मला का नेत नाही? यम नेमका वरूनच जात होता. यम म्हणले म्हातारी लई त्रस्त झाले, आज उचलू गड्या. आणि यम उतरला आणि म्हातारीच्या घरी गेला. की म्हणले कोण आहे तू? काही नाही, तू आता ज्याला आवाज देत होती तो मीच आहे. यम कशाला आला? तू तर म्हणत होती मला ने, सगळे नेले, मला ने. ते म्हणले नाही, हा भारा उचलला जात नाही ना, हात लावायसाठी बोलवलं. एवढा हात लावला.
का मृत्यूची भीती बाळगता हो? मृत्यू हा निश्चित आहे. आता पुढे जाऊन बोलतो, एक 5-10 मिनिटं ऐका. मृत्यू निश्चित आहे, मृत्यूला घाबरू नका. पण घाबरायचं असेल तर जन्म मरणाच्या संसाराला घाबरा. संसाराईसा दारुण जो भेटलाची हरिशीन, ज्ञानदाने सकरुण भजिजे गुरु. दारुण आहे संसार. क्षराक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसावा वया. पतश्रांत आहे संसार. संसार दुःख मूळ आहे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ब्याले, 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर या, नागवेची पळून गेले रे. संसार जन्म ऐका खेळ या, नाही का नामदेवराय म्हणतात. म्हणून संसार कोणता तर जन्माला येणं आणि मृत्यू हा सगळ्यात मोठा संसार आहे. आणि याला घाबरा. तो का म्हणे गर्भवाशी सुके घालावे आम्हाशी. आहा पुये गरतेरी घाला, मूत्रे रंध्रेने घाला, कटारे मिया चाटीला. कुचश्वेदू ऐशा ऐशा परी करी, जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता ते न करी जनी आईशिवाय. डोळा हरळने वेळे घाई कोत न जिरे, ते काळीचे न विसरे जन्मदुःख. एवढं भयानक आहे महाराज. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना ओळगले. पुढती नयोयानी माले पैजायत. इतकं भयानक आहे जन्म मरणाचं दुःख. म्हणून एक काम करा, आता मिळालेला संसार चांगला करा. तो कसा करा त्याचं मार्गदर्शन पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. ते का गुंतोनी राहत, ते का दृष्टांत आहेत, एक सिद्धांत आणि एक फलश्रुती आहे. वेळ संपला असला तरी शेवटी विठोबा रुक्माई घेतो, ज्ञानेश्वर माऊली घेतो. याचा सिद्धांत 5-7 मिनिटात सांगतो ना आपल्याला होतो, कारण 12:30कडे गेलं, वेळ घेत नाही. ऐका, पक्षाचा दृष्टांत आहे, वस्तीकाराचा दृष्टांत आहे. हे आपल्याला प्रबोधन केलंय नाथ महाराजांनी. ऐका, तुमच्या अंगणात दाणे पडलेले आहेत आणि 5-50 पक्षी उतरले, दाणे टिपले. आता त्यांच्याकडे काही पिशव्या बॅग आहेत का? खरं सांग. का बँकेचं अकाउंट आहेत त्यांचे? का फोनपे आहे त्यांच्याकडे? नाही ना. दाणे पोटाला लागतील तेवढे टिपले आणि किती बी दाणे शिल्लक राहिले, काय करायचं त्यांना? उडून निघून गेले. तैसे असावे संसारी. दाणे टिपायला तुम्ही आलेत एवढं लक्षात ठेवा, दाणे जमा करायला नाही. काय म्हणतो मी? दाणे टिपायला आलोय, दाणे जमा करायला आलो नाहीये. इथून उडूनच जायचंय. मग दाण्याच्या मोहात पडू नका, पहिली गोष्ट. तिसरा वस्तीकराचा दृष्टांत आहे. आता शेवटी फक्त बैर म्हणायला देतो गुरुजींना. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. वस्तीकर म्हणजे पांथस्थ. एखादा प्रवासी सहज चालतो, काय करायचं त्याला? खांद्यावर पताका, टाळ भेटत चालला रामकृष्ण हरी म्हणत. त्याला घरदार आहे का कुठं? संध्याकाळ झाली की कुणाच्या घरी बसतोय, रामकृष्ण हरी. ती बाई बी बघते, म्हटले या महाराज रामकृष्ण हरी, कारण वारकरी आहे. काही ओळख आहे का? त्याचं आधार कार्ड पाहिलं का? जात त्याने त्या बाईचं आधार कार्ड पाहिलं का? माणसं बी मला विचित्र वाटतात बरं गुरुजी. ऐका बरं, म्हणजे रागवू नका माझ्यावर. आत्तापर्यंत आजारी पडल्यावर दवाखान्यात जाताना डॉक्टरची जात बघून कोण कोण गेले? वरबड का? वरबोट करा बरं. आजारी पडलो आणि दवाखान्यात जाताना डॉक्टरची जात बघितली बस? नाही ना. ठीक आहे. प्रवासाला निघाला, भूक लागली, आता डबा बी नाही बरोबर, शिदोरी द्यायची पद्धतच राहिली नाही. आता
म्हणून हॉटेलमध्ये काही खावा लागले, हॉटेलमध्ये घुसताना ही कोणत्या जातीच्या माणसाची पाहिली का? म्हणजे खायला हॉटेल कोणत्याही जातीची चालते, दवाखान्यात कोणत्याही जातीचा डॉक्टर चालतो, पण मात्र विनाकारण राजकारणात जात आणली, विनाकारण रिझर्वेशन, विनाकारण भेदभाव. काय काय तो पांतस्त त्या घरात गेला, त्या बाईने सांगितलं बसा माऊली, आमचं भाग्य तुम्ही आले. मालक आले, दोघांनी हरिपाठ केला, त्या बाईने जेवण केलं, दोघं जेवले, गप्पा मारल्या. अहो ते स्वतः बैठकीत झोपले, त्याला रूम उघडून दिला, एशी लावून झोपला बिचारा. तो म्हणतो एवढे चांगले माणसं कुठे भेटतील, जेवण पंचपक्वान्नाचं, इतकं चांगलं जीवन कुठं जात बसू, आता इथंच राहतो, एशी आहे म्हणून इथं राहतो, पंचपक्वान्नाचं जेवण आहे म्हणून इथं राहतो, ही बाई चांगली आहे, सुनेसारखी आहे, लेकीसारखी आहे म्हणून इथं राहतो, हा पोरगा चांगला आहे राहतो. मग ते काय चांगलंय पाहिलं नाही, पण पहाटे तो उठून निघून गेला पुढच्या प्रवासाला, पहाटे उठून पुढच्या प्रवासाला निघून गेला. मला रागवू नका, मी फक्त कीर्तनात जय विठ्ठल करायची वाट पाहतोय, मलाही पुढच्या प्रवासाला इथून निघून जायचंय, मलाही पुढच्या प्रवासाला इथून निघून जायचंय. पण माझं नीट ऐका, तुमचा सुद्धा प्रवास ठरला आहे, फक्त तुम्हाला टाईम माहीत नाही, इथून जायचं आहे एवढं निश्चित ठेवा. प्रवास निश्चित आहे, मग प्रवास निश्चित आहे तर याच्यात किती अडकायचं हे तुम्ही ठरवा. घेतोच वेळ, संपला माझा विषय, जास्त घेत नाही. एक प्रवासी आला, नवीन गावात आला, आणि गावात स्वतंत्र जन्माला आलेल्या काही खानदानी असतात जे कुचरवट्यावर बसतात, काम काहीच नाही आहे का, त्याला काय म्हणतात, कुचरवट. तेवढं याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, याचं काय गडबड आहे, त्याचं काय, टवाळखोर. आणि बसलेले ते, त्याला आमच्याकडे कुचरवटा म्हणतात, इकडे कोणता वट्टा आहे, त्याला पार म्हणतात ना, हा पारावर बसलाच आहे. तो पाहुणा आला बिचारा, त्यांना विचारतो का हो, अमुक अमुकच्या घरी जायचं होतं बा. यांनी सांगायचं ना, जा बा इथं घर आहे का, तिथं तुम्ही कुठले, हा ते म्हणले मी आहे इकडला आहे. बरं बरं बरं. आणि मग इकडं आले, काय नातं बितं काय, काय संबंध आहे, मानलेलं नातं आहे का रक्ताचं नातं, असं असं नातं आहे. बरोबर, काय काढलं मग, अहो आहे थोडंसं काम, बरोबर, आज मुक्काम आहे का लगेच जायचं, म्हणलं आहे 4-2 दिवस मुक्काम आहे, सगळं काम आटो. मग इथून निघाल्यावर कुठं जायचंय तुम्हाला अजून, काय करायचंय तुला. नाही नाही, रागू नका. हा प्रश्न ज्या दिवशी माणूस स्वतःला विचारेल, त्या दिवशी वेगळा परमार्थ करावा लागणार आहे. मी कोण आहे, मी कुठून आलोय, मी इथं कशा करता आलोय, इथं मला किती दिवस संबंध आहे माझा, ज्यांच्यात राहतोय ते माझे कोण आहेत, ते मला कामी येणार आहेत का, मला इथून नक्की जायचंच आहे ना, पुढचा माझा प्रवास कुठे आहे, ते ठिकाण कोणतं आहे, ते ज्याला निश्चित करता आलं आणि आत्मचिंतन करून परिवर्तित होता आलं, त्याला वेगळा परमार्थ करायचं गरज नाही. याचंच जीवन परमार्थ. म्हणून वस्ती कर, वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, सगळ्यांनाच उठून जायचंय तैसे असावे संसारी. 2 मुद्दे सांगतो आता, 5च मिनिटं राहिले म्हणून 12:30 पुरेच करून देतो, अर्धाच मिनिटं सांगतो. एक लक्षात घ्या, 2 संसाराला 2 विषारी दात आहेत. एक मोह नावाचा विषारी दात आहे आणि एक संगती नावाचा विषारी दात आहे. नीट ऐका, हा मोह नावाचा विषारी दात ज्याने काढला त्याला पक्षी म्हणतात. पक्षी कधीच मोहात पडत नाही, जे मिळेल तेवढं समाधान घेतो आणि त्याच्यामुळे पक्षी कायम आनंदी राहतो. दुसरं, वस्तीकर कुणाच्याच संगतीत अडकत नाही, तो त्यात राहतो पण अलिप्त राहतो. तसं तुम्ही निर्माण केलेल्या जीवकृत संसाराच्या संगतीत फार चिटकू नका, अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. नाही का, जेवी जळात पद्मपत्र, तसं जर तुम्ही राहाल तर तैसे असावे संसारी. मग मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, अजिबात आता तुम्हाला मरणाला घाबरायची गरज नाही. जीवनातली भीतीच तुमची निघून जाईल. शेवटचं चरण. हरी शरण एका जनार्दन, एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन.
ऐसे असता भय कवन ऐसे ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन तैसे तैसे असावे संसारी ऐसे असता भय कवन ऐसे ऐसे असता भय कवन ऐसे असता ऐसे असता भय कवन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी तैसे असावे संसार विठोबार खुमाई खुमाई खुमार खुमाई खुमार शाल शाल टाका आधी शाल शाल विठोबार खुमाई विठोबार खुमार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम मोठा सुवर्ण योग आहे। या कीर्तनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी वैकुंठवासी मधुकर भाऊ भोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। या कीर्तनाच्या निमित्ताने त्यांना आज खरी पुढची सद्गती मिळणार आहे। मी भगवंताला प्रार्थना करतो पुन्हा त्यांना नाशिक जिल्ह्यात जन्म मिळावा, वारकरी म्हणून जन्म मिळावा आणि जीवन पुन्हा त्यांचं घडावं, याच कुटुंबात जन्म मिळावा, कारण इतकं सुंदर हे कुटुंब आहे। पुन्हा एकदा मी या कुटुंबाला धन्यवाद देतो, तुमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आमचे विकासदादासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे वा तुम्ही, वा। प्रकाश महाराजांसाठी टाळ्या वाजा, सगळ्यांनी हा कार्यक्रम जुळून आला। आमचे शिवाजी भाऊ माझे जिवलग मित्र, 5 वर्ष निवृत्तनाथांचं काम करताना खूप मला सहकार्य ह्या मंडळींचं मिळालं महाराज, हो खसं खूप, आणि म्हणून ते आज भव्य दिव्य मंदिर दिसतंय। पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो। ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सगळे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, नाही का, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आभाला, वृद्ध, माता, भगिनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो। थांबतो। विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हरी बोलिलेले पुरे अपुरे उत्तरे जरा क्षमा अपराध महाराज हरी नाही उच्चारेला अधिकार मी आपोला करा क्षमा अपराध करा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम। शोकाकुल बंधू आणि भगिनीनो, ज्यांचे 1 वर्षापूर्वी निधन झाले ते आमचे सासरे कैलासवासी मधुकर भीमाजी भोर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्राचे भूषण संतश्रेष्ठ सद्गुरू निवृत्तीनाथ मंदिराचे माजी अध्यक्ष
आदरणीय हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे महाराज यांच्या गोड अशा अमृतवाणीतून आज या ठिकाणी जे ज्ञान प्राप्त झालं ते मी भोर परिवाराच्या वतीने, बरवीर गावच्या वतीने, आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने महाराजांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खरोखर मामांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, मामांचा स्वभाव अतिशय शांत आणि नम्र स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. मामा नेहमी त्र्यंबकेश्वरला यायचे. त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर एकादशीच्या आदल्या दिवशीच ते यायचे, दुसऱ्या दिवशी एकादशी करायचे. तिकडे आमच्या सर्व कुटुंबांना भेट द्यायचे. आणि खरोखर एक चांगल्या स्वभावाचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला सर्व नातेवाईकांना सोडून गेलं. मामा, तुम्ही नेहमी पंढरपूरची वारी केली, एक कुटुंब आदर्श बनवलं. तुमच्या भावाभावांचा एकमेकावर जीव होता. आज भावांना असल, आमच्या मामींना जे दुःख झालं, खऱ्या अर्थाने ते दुःख पेलवण्याची शक्ती महामृत्युंजय त्र्यंबकराज देव, तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी माझ्या कसबे परिवाराच्या वतीने, आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने, शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने मामांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सर्व पाहुण्यांना विनंती आहे, दुखवटे स्वीकारले जाणार नाही. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. या ठिकाणी एक बाबा या ठिकाणी 2 मिनिटं बोलतील. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपल्यातून जाऊन मधुकर भीमा भोर आज वर्ष झालं. खऱ्या अर्थानं प्रत्येक माणूस जन्माला आला तो जाणारा असतो, पण जन्माला आलेल्या जन्माच्या येणाऱ्या याच्यामध्ये काहीतरी दुसऱ्या करता परोपकार करणं हे माणसाचं कर्तव्य असतं. आणि त्याचप्रमाणे मधुकर भोर यांनी आपले चौघे भाऊ एकत्र असताना, वेगळं निघताना खरोखर अशी एक माणुसकी जोपासली. कधी बी गावामध्ये त्यांचं भांडण येऊन नाही दिलं, कधी घरामध्ये भांडण नाही होऊन दिलं. आणि जरी मुली असतील किंवा मुलं असतील, मुली त्याचा देतात आणि मुलं तेच देतात. आजही बी मुलं असून आईबापाला सांभाळती नाही, आणि मुली असल्या त्या सुद्धा आपल्या आईबापाची जर सेवा करायची असेल तर ते करू शकत्या. जरी उणीव दिसत असेल, जरी बाबा बोलले मगा, खऱ्या अर्थानं हे काहीच उणीव नाही आहे. आत्ताच्या जगामध्ये मुली आणि मुलं सारखेच असतात. आणि आज शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेऊन आणि आपली आत्तापर्यंत जी सेवा केली, खऱ्या अर्थाने बाबा बोलतात का आतापर्यंत खरं चांगला विचार केला. शेतकरी जो सर्वांची सेवा करतो, अनेक लोक जगवतो, अनेक लोकांचा पोशिंदा असतो, अनेक लोकांना तो पोचतो ना. आपल्या मालाची किंमत करता, दुसऱ्याचं पोट भरणं करता नेहमी कष्ट करीत असतो, घाम गाळीत असतो. खऱ्या अर्थानं या जगाचा पोशिंदा तोच खरा कष्ट करीन, खरोखर तोच खरा पुण्यवान म्हणावा लागल. कुणीच असं फुकाट करत नाही. कुणी आलं तरी पैशाशिवाय कुणीच येत नाही. तोच फक्त पैशाची किंमत करीत नाही. त्याची कोणतीही वस्तू बाजारात गेली, मागितल्या त्या किमतीत त्याला स्वतःचा अधिकार नाही त्या किंमत करायचा. तसा प्रत्येकाला अधिकार आहे कुठल्याही गोष्टीचा. कुणी जर असं बाबाला गवयना राग येतील, प्रत्येक गायक असो किंवा वाद्यक असो, प्रत्येकाचा रेट ठरलेला आहे. तसा शेतकऱ्याचा रेट ठरलेला नाही. तो जो करतो तो फक्त जनतेकरता करतो. खऱ्या अर्थानं तो शेतकरीच म्हणायला पाहिजे पुण्यवान. ह्याच्या निमित्ताने मी आज सांगतो, आज मधुकर आपल्यातून गेले आणि त्यांच्या कुटुंबाला जे दुःख झालं ते दुःख पेलण्याकरता परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि त्यांच्या परमात्म्यास शांती लाभो असो भरवीर गावच्या वतीने, माझ्या झणकर कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. उपस्थित सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत्र, इष्टमित्र, परिवार, आज या ठिकाणी कैलासवासी मधुकर भीमाजी भोर यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत आपल्याला फक्त 7च दिवस जगायचं आहे. प्रत्येकाला वेळच मिळत नाही.
पण जगायचं 7 दिवस आहे. या अनुषंगाने महाराजांनी जे बोधामृत ज्ञानामृत पाजलं त्याबद्दल सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं सहृदय असं आभार मानतो. त्यांना शतशः धन्यवाद देतो. अतिशय सुंदर असा या ठिकाणी पखवाज वाजवला. खऱ्या अर्थानं नाद ब्रह्म काय असतं ते आपल्याला अनुभवायला मिळालं आणि त्यातल्या त्यात सुस्वर गायन कसं असावं या ठिकाणी या मंडळीने अतिशय छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं लळा लावण्याचं काम केलं. आणि परमार्थ हा खरं सांगायचं झालं तर या संसाररूपी भवसागरामध्ये ही जीवनरूपी नौका टाकून त्याला जर का हरिनामाची वल्ली मारली आणि निश्चितपणानं त्याला नावाडी जर सद्गुरू आपल्याला प्राप्त झाला तर निश्चितपणानं आपल्याला मोक्षाचा पहिलं तीर मिळाल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी आनंद असा वाटतो की मुलं काय आणि मुली काय यामध्ये फरक न करता, कारण मुलीचा सगळ्यात मोठा मान आहे. आधी आपण राधा म्हणतो, नंतर कृष्ण म्हणतो, आधी सीता म्हणतो, मग राम म्हणतो. आणि संतांनी सांगितलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पहिला कन्येचा मान आहे. जरी या ठिकाणी ती उणीव जरी जाणत असेल आपल्याला, परंतु कन्येचा मान आहे. खऱ्या अर्थानं मधुकर दादांनी या ठिकाणी जे वळण लावलं ते रात्री या ठिकाणी बघायला मिळालं. त्यांची मुलगी भजनामध्ये अतिशय सुंदर असं गायन करत होती. हे गमवलेलं त्यांनी धन आहे का नाही. हा प्रपंच, या प्रपंचात तुम्ही पाहुणं आम्ही पाहुणं ऐकणारा 2 दिवसाचा बाजार सारा. या बाजाराला आम्ही आलोय. बाजाराचा तळ सोडला की आपण आपल्या मुक्कामाला जाणार आहे. तो मोक्षाचा पहिलं तरी आपल्याला मिळाला पाहिजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी आज 3 दिवसापासून या ठिकाणी येतोय. मला इथं मुलाची उणीव न भासता या ठिकाणी सगळे जावई अगदीच सगळ्या प्रकारचं नियोजन कसं करता येईल अशा पद्धतीने ते करत होते. आणि एकोप्याने करीत होते, एक जीवाने करीत होते, एक मताने करीत होतं. हे काही म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि निश्चितपणानं या घरामध्ये ती उणीव भाजणार नाही, कारण 1-2 नव्हे तर असे सगळे जावई या ठिकाणी मिळाल्या, मुली या ठिकाणी मिळाल्या. पुन्हा एकदा मधुकरजी दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी महाराजांना शतशः नमन करतो. वादक गायक मंडळी यांचंही आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी पसायदान होईल आणि सर्वांना विनंती आहे या ठिकाणी विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तो शावे तो शोनी मज द्यावे पसायदान आहे. जे घळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो. जो जे वांचिल तो ते राहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनमृत भूमंडळे भेटतो तया होता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अरणव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन मार्दंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य होतो. किंबहुना सर्व सुखे पूर्ण हो निती लोके भजे आदिपुरखे अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय हो विजय. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. पुंडली गौरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी